नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बघत आहे, जो की राज्यसेवा सोबत सोबत ज्याला आपण म्हणतो एमईएस आरटीओ ऍग्री यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग. आणि या टॉपिक मध्ये आपण रिमोट सेन्सिंगचा संपूर्ण जो कॉन्सेप्ट आहे तो समजून घेणार आहे आणि रिमोट सेन्सिंग वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते पण आपण समजून घेणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, त्यामध्ये सर्व क्लिअर करण्यात आलेले आहे की कशा प्रकारे रिमोट सेन्सिंग वर्क करते आणि आपण यानंतर याचे क्वेश्चन्स पण बघणार आहे. तर चला तर वेळ न घालवता आपण आपल्या टॉपिक कडे येऊ. बघा, रिमोट सेन्सिंग जे तुम्हाला इथे चित्र दिसत आहे त्या डायग्राम मध्ये रिमोट सेन्सिंगचं दिलेलं आहे. पण रिमोट सेन्सिंग म्हणजे नेमकं काय ते आपण पहिल्या स्लाइडवर बघू. बघा, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय ते दिलेलं आहे. तर रिमोट सेन्सिंग म्हणजे एखाद्या वस्तूच्या थेट संपर्कात न येता याबद्दल माहिती मिळवणे म्हणजे रिमोट सेन्सिंग होय. त्याला इंग्लिश मध्ये आपण इथं म्हटलेलं आहे बघा, रिमोट सेन्सिंग इज द सायन्स ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट ऑब्जेक्ट और एरिया फॉर अ डिस्टन्स टिपिकली फ्रॉम एअरक्राफ्ट अँड सॅटेलाइट. तर मोस्टली हे जे असते सॅटेलाइट मधलं जे डिस्टन्स असते हे असते, म्हणजे असं डिस्टन्स की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण मॅन्युअली म्हणजे हात न लावता त्याला काय करतो आपण इमेज किंवा जे काही फोटोज असतात ते आपण कॅप्चर करतो. तर बघा, इथे तुमच्यासमोर एक इमेज दिलेली आहे खाली. त्या इमेजवरून आपण सर्व समजून घेणार आहे. पण हे समजून घेणार आहे समोर, कारण की रिमोट सेन्सिंगचे काही टाइप्स पडतात ते पण आपल्याला समजून घ्यायचे. ते सर्व शब्द समजा आपण इथपर्यंत येऊ. तर रिमोट सेन्सिंग इन द साध्या भाषेत जर आपण प्रयोग करून पाहिला तर रिमोट सेन्सिंग म्हणजे अशी सेन्सिंग की ज्याबद्दल आपण कोणताही संपर्क न करता एखाद्या वस्तूच्या, एखाद्या जागेची किंवा एखाद्या गोष्टीची त्या स्पेसिफिक तिच्या जे सराउंडिंगची काय करू शकतो, इमेज काढू शकतो. त्याला रिमोट सेन्सिंग म्हणायचं. तर आता आपण नेक्स्ट साइडकडे जाऊ. बघा, आता रिमोट सेन्सिंग हे एक प्रोसेस आहे फॉर डिटेक्टिंग अँड मॉनिटरिंग. बघा, डिटेक्टिंग अँड मॉनिटरिंग द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एरिया बाय मेजरिंग द रिफ्लेक्टेड अँड इमिटेड रेडिएशन ऍट डिस्टन्स फ्रॉम द टार्गेटेड एरिया. बघा, इथे एक महत्वाचा शब्द वापरलेला आहे, तो आहे रेडिएशन. म्हणजे रेडिएशनचा युज केला जातो. बघा, रेडिएशनचा आता रेडिएशनचा युज करून इमिशन पाठवून कशा प्रकारे रिमोट सेन्सिंगचा युज केला जातो ते ह्या इथे डायग्राम मध्ये समजून घ्या. तर थोडंफार आपण समजून घेऊ. जसं बघा, आपल्या इथं मेन सोर्स जो आहे रेडिएशनचा तो आहे सन. तो सूर्य आहे, तो काय करतो आपल्याकडे सनरेज पाठवतो. तर सनरेज जे येतात ते आपल्या पृथ्वीवर जो सरफेस आहे, ग्राउंड सरफेस, त्याला स्ट्राईक होतात. म्हणजे सनरेज आली आणि स्ट्राईक झाली. बघा, जे तुमच्या समोर दिसत आहे हे जे सनरेज आहे हे इथून आले आणि ते स्ट्राईक झाले. हे स्ट्राईक झाल्यानंतर हे रिफ्लेक्ट होतात. हे रिफ्लेक्ट झाल्यानंतर बघा, हे ऍटमॉस्फिअर मध्ये आहे आणि ह्या ऍटमॉस्फिअर कडून हे कुठे चालले तर ह्या सॅटेलाइट कडे पाठवत आहे. तर ज्या भागावर ते स्ट्राईक होतात, जसं इथं बघा हे घर आहे, जसं आपण जीपीएस सिस्टीमचा युज करतो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे आपलं घर आपण पाहू शकतो, आपली शेती आपण पाहू शकतो, रोड पाहू शकतो, कुठून कुठपर्यंत जायचं ते पाहू शकतो. सेम रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून सर्व होते. तर इथे सुद्धा हे जे घर आहे या घरावर काय पडला तर हा सूर्याचे किरण पडले, हे रिफ्लेक्ट झाले आणि हे रिफ्लेक्ट होऊन कुठे गेले, सॅटेलाइट कडे गेले आणि हे सॅटेलाइट काय करेल, याची इमेज एक तयार करेल आणि या इमेजलाच आपण म्हणतो रिमोट सेन्सिंग. परंतु यामध्ये दोन तीन प्रकार पडतात, ते आपण समोर घेणार आहे. एक्झाम मध्ये एवढं इझिली येणार नाहीये. एक्झाम मध्ये काय येणार आहे ते आपण समजून घेणार आहे, त्यावरचे प्रश्न सुद्धा घेणार आहे. तर बघा, आता एक प्रोसेस तुम्हाला समजली काय रिमोट सेन्सिंगची. त्याचे दोन टाइप्स पडतात. देयर आर टू टाइप्स ऑफ रिमोट सेन्सिंग. टाइपचे रिमोट सेन्सिंग असतात दोन टाइप्सचे. जो पहिला टाइप आहे त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि दुसरा जो टाइप आहे तो आहे त्याला म्हणतो आपण पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. बघा, या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण रिमोट सेन्सिंगचा टॉपिक करणार आहे. तुम्हाला कोणताही यानंतर पुस्तक वाचायची गरज नाही आहे. सर्व पुस्तकाचं कॉम्बिनेशन आहे. हा पार्ट 1 आहे आपला. त्यानंतर पार्ट 2 घेऊन येऊ आपण लगेच, कारण की एमईएस ऍग्री आणि फॉरेस्टला पण आहे, राज्यसेवेच्या एमईएसला पण याच्यावर 5-6 प्रश्न येतात आणि खूप सिंपल प्रश्न येणार आहे. तर रिमोट सेन्सिंग कसा टॉपिक आहे तो कळेल. तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे याला पहिले प्रश्न घेऊ. तर ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग कडे पहा. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ऍक्टिव्ह. बघा, आता काय म्हटलेलं आहे ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. तर ऍक्टिव्ह सेन्सर प्रोव्हाइड देअर ओन एनर्जी सोर्स. बघा, ओन एनर्जी सोर्स म्हणजे स्वतःची एनर्जी. मग आता स्वतःची एनर्जी असणारे कोणकोणते सोर्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. जसं फॉर इल्युमिनेशन ऑफ द टार्गेट बाय डायरेक्टिंग ए ब्रश ऑफ रेडिएशन ऍट द टार्गेट. बघा, यूज सेन्सर टू मेजर हाऊ द टार्गेट इंटरॅक्ट विथ द एनर्जी. म्हणजे असे जे एलिमेंट्स असेल जे स्वतःची एनर्जी वापरतात, त्यांना दुसऱ्याची एनर्जी पासून त्याचं काही घेणं नाहीये, ज्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह. मग आता ऍक्टिव्ह म्हणजे नेमकं कसं समजत नाही आपल्याला. जसं तुमच्याजवळ मोबाईल आहे, तर आपण स्वतःची सिग्नल तिथं पाठवतो, ते पाठवलेले सिग्नल आपल्याला रिफ्लेक्ट करून येतात. परंतु जे पॅसिव्ह राहतात ना, तिथं स्वतःचे सिग्नल राहत नाही. तसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समोर सांगतो, त्याच्या आधी आपण पॅसिव्ह समजून घेऊ काय आहे. तर पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह सोबत मग पाहू. पॅसिव्ह मध्ये काय होतं बघा, पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये जे सेन्सर आहे ते लेवल ऑफ एनर्जी दॅट नॅचरली इमिटेड, रिफ्लेक्टेड अँड ट्रान्समिटेड बाय द टार्गेटेड ऑब्जेक्ट. नॅचरली आहे, नॅचरली. Passive sensor gather radiation that is limited to reflected by the object of surrounding area.
रिफ्लेक्टेड सनलाइट इज द मोस्ट कॉमन सोर्स ऑफ रेडिएशन मेजर्ड बाय पॅसिव्ह सेन्सर. तो जो सनलाइट आहे, म्हणजे या आधीचं मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं होतं सनलाइटचं, तर हे पॅसिव्ह मध्ये मोडते बघा. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आहे ना. ऍक्टिव्ह म्हणजे काय की जिथं स्वतःचा सोर्स असतो, म्हणजे माझ्याजवळच काय आहे, एनर्जी आहे, इमिशन आहे, रेडिएशन आहे, मी डायरेक्ट सोडणार आणि माझ्या सेन्सर थ्रू माझी इमेज तयार होईल. पण असे काही सेन्सर असतात, जसं घराजवळ कोणती सेन्सर राहणार आहे, काहीच नाही राहणार आहे घराजवळ. तर घर स्वतःचा इमेज थोडी काढणार आहे. किंवा घराची जर इमेज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पॅसिव्ह सोर्सचा यूज करावा लागेल. मग पॅसिव्ह सोर्स काय आहे, तिथे सनलाइट आहे. सनलाइटची लाईट आला, तो त्या घरावर पडला आणि तो रिफ्लेक्ट झाला आणि रिफ्लेक्ट जाऊन तो रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने तिथे इमेज तयार करेल. ते झालं पॅसिव्ह. म्हणजे पॅसिव्ह म्हणजे असा व्यक्ती की जिथे दुसऱ्याची तुम्हाला गरज आहे. ऍक्टिव्ह म्हणजे तो स्वतः, मी सध्या ऍक्टिव्ह आहे तर मी सगळं काही करू शकतो. पॅसिव्ह आहे तर मला दुसऱ्याची हेल्प लागेल. साध्या भाषेमध्ये जसं दुसऱ्या साईडमध्ये तुम्हाला समजून सांगतो. बघा इथं पॅसिव्ह, पहिले पॅसिव्ह समजून घेऊ, दुसऱ्यावर जो निर्भर असतो तो. पॅसिव्ह मध्ये बघा, हा जो सन आहे, हा जो सूर्य आहे, हा सन काय करत आहे, एनर्जी पाठवत आहे, बरोबर. आणि हे एनर्जी रिफ्लेक्ट होऊन कुठे चालली, तर ह्या आपल्या सॅटेलाइट कडे चालली आणि या सॅटेलाइटवर जिथे जिथे ते जे सनलाइट आहे त्याचा युज होतो. मग इथं एक लक्षात घ्या, पॅसिव्ह मध्ये सूर्याचा युज होतो. मग सूर्य आपला मॉर्निंगला असतो, बरोबर. रात्रीला तुम्हाला नाईटला सन पाहायला जात नाही. म्हणजे पॅसिव्ह जे रिमोट सेन्सिंग आहे त्याचा युज फक्त आपण डे टाइमलाच करू शकतो, नाईट टाइमला करू शकत नाही. एक्झाम मध्ये डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, समजला. म्हणजे जेव्हा जेव्हा पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगचा युज तुम्हाला विचारला तेव्हा तो कोणत्या टाइमला होणार आहे, डे टाइमला होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे ऍक्टिव्ह राहतो, ऍक्टिव्ह तर केव्हाही करू शकतो, कारण की ऍक्टिव्ह जो स्वतःचाच काय आहे, एनर्जी स्त्रोत आहे, तो स्वतःचा स्त्रोत यूज करतो. बघा इथं पहा, ऍक्टिव्ह म्हणजे इथूनच तुम्ही पाठवले सिग्नल, यामध्ये कोणत्या सनचा, सूर्याचा आपण युज केला नाही, कोणत्याही अदर सोर्सचा युज केला नाही, आणि इकडून लगेच तुम्हाला काय भेटले, ते सेन्सरचे जे इमेजेस आहे किंवा ज्या आपल्याला गोष्टी पाहिजेत त्या मिळाल्या, जे रिमोट सेन्सिंग थ्रू आपण काढू शकतो. मग इथे स्वतःची एनर्जी युज केल्यामुळे ते आपल्याला जसं मिळाले. म्हणजे ऍक्टिव्ह मध्ये आपण डे सोबत सोबत नाईटला सुद्धा फोटोग्राफी करू शकतो किंवा रिमोट सेन्सिंगचा युज करू शकतो. हा प्रश्न डायरेक्ट पेपरमध्ये बनण्याचे चान्सेस 100% आहे. तर महत्त्वाचा मुद्दा होता. बघा आता याचे दोन टाइप्स पाहिले आपण, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ते याचं बघा, ऍक्टिव्ह मध्ये काय काय होते बघा. ऍक्टिव्ह मध्ये आर्टिफिशियल एनर्जी सोर्स इज यूज, आर्टिफिशियल एनर्जी सोर्स यूज केला जाते. आणि पॅसिव्ह मध्ये नॅचरल एनर्जी सोर्स. नॅचरल एनर्जी सोर्स मी तुम्हाला सांगितला पॅसिव्हचा जो आहे सनलाइट. ओके, इट्स वर्क डे टाइम. आता सांगितलं हे दिवसाला यूज केलं जाते आणि ऍज वेल एज नाईटला पण यूज केलं जाते, कारण की ऍक्टिव्ह आहे तेव्हा पण त्याच्याकडे स्वतःचा सोर्स आहे लाईटचा. आणि पॅसिव्ह मध्ये काय आहे की तो फक्त कोणत्या टाइमला यूज होणार, तो फक्त डे टाइमला यूज होणार, कारण की इथे सूर्याचा, सन एनर्जीचा आपण मोस्टली काय करतो, वापर करतो पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये. मग आता ऍक्टिव्हचे तुम्हाला एक्झाम्पल पेपरमध्ये येण्याचे चान्सेस खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. स्टार आयएमपी करतो मी याला, ठीक आहे. तर यामध्ये ऍक्टिव्ह ज्यामध्ये स्वतःची त्याच्याकडे काय आहे, एनर्जी आहे, त्यामध्ये लेझर रेज, बघा लेझरचा युज करू शकतो आपण. त्यानंतर लिडार, लिडारचा लॉंग फॉर्म विचारू शकता पेपरमध्ये, लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग, ठीक आहे. त्यानंतर लडार, रडारचा होतो रेडिओ डिटेक्टिंग अँड रेंजिंग. आणि स्कॅटेरोमीटर याचा सुद्धा युज केला जातो. तर हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला 4 एक्झाम्पल दिलेले आहे, हे जसे जसे प्रोपाट करा. हे पेपरमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगचे प्रकार विचारू शकतात, कोणता आहे कोणता नाही. तर हे चारही प्रकार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पॅसिव्हचे बघा, पॅसिव्ह मध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते आहे ऍक्सिलरोमीटर, इमेज रेडिओमीटर, त्यानंतर रेडिओमीटर आणि स्पेक्ट्रोमीटर. तर हे जे 4 एक्झाम्पल तुमच्यासमोर दिलेले आहे, हे आहेत पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगचे, ज्यामध्ये तुम्हाला युज करावा लागतो सनचा, सूर्यापासून येणारे जे एनर्जी सोर्स आहे तो रिफ्लेक्ट होऊन काय करतो, सेन्सरकडे म्हणजे रिमोट सेन्सिंग कडे काय करतो, इमेजेस पाठवतो, ते रेडिएशन ते कॅच केल्या जातात. त्यानंतर बघा याचे 7 एलिमेंट आहे. आता आपण 7 एलिमेंट मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे आणि त्याचा थोडासा मी डिटेल सांगतो तुम्हाला, कारण की नेक्स्ट जो पार्ट येणार आहे त्या पार्ट मध्ये आपण ह्या 7 एलिमेंटचा यूज करणार आहे. कुठे कुठे प्रश्न आलेले आहे एक्झाम मध्ये आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये कसे प्रश्न येणार आहे ते पण आपण समजून घेऊ. पहिला सोर्स जो आहे ते एनर्जी सोर्स और इल्युमिनेशन. मग एनर्जी सोर्स म्हणजे कुठला कुठला सोर्स आहे, जसं मी सनचा एक सोर्स सांगितला किंवा स्वतःचा एक ऍक्टिव्ह सोर्स सांगितला, याच्यावरून त्याचे काय पडतात, प्रकार पडतात, एलिमेंट्स पडतात. त्यानंतर रेडिएशन अँड ऍटमॉस्फिअर, खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ऍटमॉस्फिअर, इथे ऍटमॉस्फिअर तुम्हाला दिसत आहे, ह्या रेडिएशन आणि ऍटमॉस्फिअरचा पण युज केला जातो. ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला रिफ्लेक्शन पाहायचं आहे, ऍब्झॉर्प्शन पाहायचं आहे आणि स्कॅटरिंग. तर जो पेपरमध्ये प्रश्न आहे तो स्कॅटरिंग वर पण आलेला आहे. स्कॅटरिंगचे 3 प्रकारचे स्कॅटरिंग पडतात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. रेले स्कॅटरिंग, माय स्कॅटरिंग आणि नॉन रेडिएशन स्कॅटरिंग पण आहे, ठीक आहे. तर हे सर्व आपण स्कॅटरिंगचे प्रकार पाहणार आहे. नेक्स्ट जो पार्ट राहणार तो स्कॅटरिंग वरच राहणार आहे, कारण की स्कॅटरिंग मध्ये कोणकोणते आहे, कोणकोणते वेव्हलेंथ. बघा वेव्हलेंथचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत, एक्स रे, गॅमा रे, है ना, अल्ट्राव्हायोलेट रे, व्हिजिबल रे, त्याची रेंज तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. तर याच्यानंतर मग ह्या स्कॅटरिंग मध्येच त्याचे आपल्याला प्रकार पाहिजे, वेव्हलेंथ नुसार कोणता रेडिएशन इमिट होतो, म्हणजे इथून जो आपण सोर्स पाठवणार आहे या सॅटेलाइट कडे तो कोणता कॅप्चर करतो.
प्रत्येकच गॅमा, अल्फा, बीटा किंवा एक्सरे वगैरे प्रत्येकच जे स्वतःचे ऍक्टिव्ह सोर्स आहेत ते तिथं पाठवल्यानंतर कॅप्चर केले जातात का नाही, तर विशिष्टच पाठवले जातात. ते तुम्हाला टॉपिक वाईज जसे जसे लेक्चर येईल तसे तसे कळेल. तर पहिले तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून घ्या, कारण की लगेच आपला नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला पूर्ण त्याच्याबद्दल कन्सेप्ट समजून जाईल. तर रेडिएशन आणि ऍटमॉस्फिअर हे लक्षात ठेवा. तर हे आपण याचे ह्या एलिमेंटचे पूर्ण डिस्क्रिप्शन पाहणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यानंतर इंटरॅक्शन विथ टार्गेट, जो टार्गेट आहे म्हणजे समजा आता आपण टार्गेटेड एरिया हा ठेवलेला आहे, तर हेच इमेज कुठं कॅप्चर होईल, या सॅटेलाइटवर कॅप्चर होईल. समजा आपण टार्गेटेड एरिया हा क्रॉप ठेवलेला आहे, हे समजा एक जमिनीचं क्षेत्र आहे, तर एवढंच तुम्हाला कुठे दिसेल, या सॅटेलाइट इमेजवर दिसेल, कारण की इथूनच आपण काय केले ते रिफ्लेक्शन केलेले आहे. ठीक आहे, मग ते ऍक्टिव्ह असो की पॅसिव्ह असो. त्यानंतर बघा रेकॉर्डिंग ऑफ एनर्जी बाय द सेन्सर. मग वेगवेगळे सेन्सर लावलेले असतात, कोणकोणत्या प्रकारचे फोटोग्राफी सेन्सर आहे त्याचं पार्ट आपण समोरच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. त्यानंतर ट्रान्समिशन, रिसेप्शन अँड प्रोसेसिंग हे सर्व एलिमेंट्स आहेत. त्यानंतर इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस केलं जाते शेवटी, की कोणती इमेज कशी कशी आली, काही डार्क येणार, काही लाईट येणार, मग डार्क मध्ये कलर कोणते वापरले जातात, ब्ल्यू, ग्रीन, रेड, त्याबद्दलचा आपला एक टॉपिक आहे तो. आणि त्यानंतर लास्टला त्याचे एक्झाम मध्ये विचारले जातात ते अप्लिकेशन पेपरमध्ये खूपदा विचारले गेलेले आहे. तर ह्या 7ही टाईप टॉपिक जर तुम्हाला सगळे 7चे 7 टॉपिक समजले तर तुमचा हा रिमोट सेन्सिंग नावाचा टॉपिक जो आहे तो कम्प्लीट होतो. आज आपण काय केलं, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह म्हणजे काय, पॅसिव्ह म्हणजे काय हे समजून घेतलं. आता येणाऱ्या लेक्चरमध्ये जे 5 ते 6 व्हिडिओ बनणार आहे, फक्त हे तुम्हाला 5 ते 6 व्हिडिओ समजले की तुमचा रिमोट सेन्सिंग टॉपिक हा टोटली कम्प्लीट होणार आहे. आणि यावरचे आपण एक्झाम मध्ये आलेले सर्व प्रश्न घेणार आहे. जसं आता आज जो मी तुम्हाला टॉपिक शिकवला यावर पण 2 प्रश्न 2014-15 आलेले आहेत, त्याची मी सिरीज समोरच्या लेक्चरमध्ये घेऊन येईल. त्यानंतर आपण रेडिएशन, ऍटमॉस्फिअर, स्कॅटरिंग काय असते, स्कॅटरिंगचे टाइप्स काय असते, वेगवेगळ्या टाइपची रेंज काय असते, वेवलेंथ काय असते, वेवलेंथ मध्ये कोणकोणते रेंज येतात, त्याची काय हे आहे तो पूर्ण चार्ट तुमच्यासमोर देणार आहे. व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला बनवून राहा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.